नमस्कार मित्रांनो, 2026मध्ये केंद्र सरकारचा जॉब करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट असणार आहे। तुम्ही महाराष्ट्रातून असाल, मेल असाल, फिमेल असाल तर तुम्ही तब्बल 1535 पदांसाठी या ठिकाणी ट्राय करू शकता। गट क वर्गाची विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने या ठिकाणी भरली जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांनी 28 जून 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी उमेदवारांची कमीत कमी 10वी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। 18 ते 38च्या दरम्यान उमेदवारांचं वय या पदांसाठी मात्र मागितलेलं आहे। 92,300 पर्यंत पगार प्रति महिन्याला उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील केंद्र सरकारमार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकता, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला www.mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यासाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला बघता येणार आहे। भारत सरकारचा हा जॉब आहे, म्हणजे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या अंदमान अँड निकोबार या केंद्रशासित प्रदेशात ही पदभरती असणार आहे। आणि यासाठी भारतातील कोणत्याही राज्यातून तुम्ही असाल, मेल असाल, फिमेल असाल, तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर महाराष्ट्रातील तरुणांसाठी देखील एक चांगली संधी असणार आहे। तब्बल 1535 पदांची एक मोठी भरती असणार आहे। यासाठी 10वी पास असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ, फॉरेस्ट गार्ड, ड्रायव्हर, लाईनमन, मजदूर यांसारखी एकूण 194 विविध संवर्गातील पदांचा समावेश असणार आहे। आणि यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणं आवश्यक असणार आहे। 28 जून 2026 ही ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। गट क वर्गाची पदभरती असणार आहे। कायमस्वरूपी असा केंद्र सरकारचा जॉब जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करायला हवं। यामध्ये कोणकोणती पदं असणार आहे तर मल्टीटास्किंग स्टाफची सर्वाधिक पदं म्हणजे 266 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। या व्यतिरिक्त फॉरेस्ट गार्ड, रेग्युलर मजदूर, सफाईवाला, वार्ड अटेंडंट, डेकोरेटिंग, लाईनमन, मजदूर, वार्डर यासारख्या एकूण विविध संवर्गातील पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे। 1535 पदांची एक मोठी भरती असणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला 28 जून 2026 पर्यंत अर्ज करणं आवश्यक असणार आहे। ऑलरेडी अर्ज प्रक्रियेला 8 जून 2026 पासून सुरुवात झालेली आहे। यामध्ये विशेष म्हणजे महिला, ST आणि फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। तर बाकी उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 18 ते 33 वर्ष, तर महिला उमेदवारांसाठी 18 ते 38च्या दरम्यान वय असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची 5 वर्ष अतिरिक्त, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्ष अतिरिक्त सूट वयामध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या पदांसाठी 18,000 पासून तर 92,300 पर्यंत पगार 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना दिला जाणार आहे। पदानुसार हा पगार असणार आहे। या पगाराव्यतिरिक्त केंद्र सरकारमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। साहजिकच अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशात तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे। मात्र यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील उमेदवार देखील या पदांसाठी अर्ज करू शकता, कारण हा केंद्र सरकारचा जॉब आहे। कायमस्वरूपी असा हा जॉब आहे। 1535 पदांची एक मोठी भरती आहे। आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची 2 टियरमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे। टियर 1 तुमची एक्झाम जी आहे ती ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे। यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे। 150 प्रश्न 150 गुणांसाठी असणार आहे। यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता, संख्यात्मक क्षमता, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे। 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना या एक्झामसाठी दिला जाणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे। मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 0.25 इतके मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे। मित्रांनो, टियर 1 एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर
पात्र अशा उमेदवारांना टियर 2 साठी बोलावलं जाणार आहे। टियर 2 मध्ये उमेदवारांची पदानुसार शारीरिक चाचणी, ट्रेड टेस्ट किंवा स्किल टेस्ट घेतली जाणार आहे। ही पदानुसार असणार आहे आणि ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे। म्हणजे फायनल जी मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे त्यासाठी टियर 2 चे मार्क विचारात घेतले जाणार नाही। ती फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे। फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती फक्त टियर 1चेच मार्क विचारात घेऊन बनवली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे। आता शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता बहुतांशी पदं जी आहे त्यासाठी उमेदवारांची फक्त 10वी पास असणं गरजेचं असणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही 10वी पास आहात, तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त काही पदांसाठी ITI गरजेचं आहे। मात्र मोस्ट ऑफ दी पदं म्हणजे बहुतेक पदांसाठी फक्त 10वी पास असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। तुम्ही 12वी असाल तरी देखील अर्ज करू शकणार आहात। मित्रांनो, याबाबतचं डिटेल्ड तुम्हाला क्वालिफिकेशन काय, कोणत्या पदासाठी गरजेचं आहे, किती पगार दिला जाणार आहे या संदर्भाची संपूर्ण माहिती ॲनेक्सर 1 मध्ये दिलेली आहे आणि ॲनेक्सर 1ची PDF देखील मी या ठिकाणी आपल्या या महासंकेतस्थळावरती अटॅच केलेली आहे। या ठिकाणी जाऊन तुम्ही या संदर्भाचे संपूर्ण अपडेट म्हणजे अधिक माहिती घेऊ शकता। आता मित्रांनो, कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे। या संदर्भाची अधिकृत जाहिरात असेल, ॲनेक्सर असेल, अप्लाय कसं करायचं त्याची लिंक असेल किंवा वेबसाईटची लिंक असेल, सगळ्या गोष्टी मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती दिलेल्या आहेत। मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे। तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून तुमचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यानंतर तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज करता त्या पोस्टची तुम्हाला प्रेफरन्स वाईज या ठिकाणी निवडायचं आहे। म्हणजे एकापेक्षा अधिक पदासाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभवाचे डिटेल्स तुमच्याकडे असतील तर ती माहिती, फोटोग्राफ, सिग्नेचर सर्व गोष्टी दिलेल्या गाईडलाईन्सनुसार अपलोड करायच्या आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।